मस्त परफ्यूम आवडेल मंजूला. घर गाठलं पटकन. मंजूने दार उघडलं. आत जाता जाता तिच्या कमरेला वेढा घातला आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच दिवसांनी तिला उचलण्याचा प्रयत्न करत होतं. थोडं वजन वाढलं होतं, पण तरी उचलण्या इतकं होतं. किमान तिचे पाय जमिनीपासून वेगळे केले. दार अर्धवट उघडं होतं, ते बंद केलं. तिला तशीच उचलून सोफ्यावर घेऊन बसलो. अहो, काय करताय? तिकडं भाजी आहे गॅसवर, ती खाली लागेल. असू दे गं, आज आपण बाहेरूनच मागू काहीतरी. तू कुठं जाऊ नकोस, मला सोडून आता. ठीक आहे, पण तेवढा गॅस तरी बंद करून येते. तोपर्यंत तुम्ही हातपाय तरी धुवून घ्या. आणि मग चल ना, मग आंघोळच करू ना. तू पण ये बरोबर. त्यानंतर चला जा, तुम्ही आधी हातपाय धुवून या. उगाचच चावटपणा करू नका. तिलाही सोबत नेण्याचा प्रयत्न केला, पण ती सटकली. आणि मग व पाण्याने किती मस्त वाटतंय. मस्त फ्रेश होऊन बाहेर पडलो. बॅगमधून मगाशी आणलेला परफ्यूम बाहेर काढला. मंजू येताच थोडा परफ्यूम तिच्या अंगावर स्प्रे केला. तिलाही तो फार आवडला. तिच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं होतं. ती अधिकच सुंदर दिसू लागली होती. ओढून तिला जवळ घेतलं. तिच्या मानेवर हळुवारपणे ओठ टेकवले. हळूहळू ओठ तिच्या मानेशी चुंबन घेत तिच्या कानापर्यंत पोचली. तिच्या कानाची पाळी दातांमध्ये पकडून एक हळूवार बाईट. टिंग-टॉंग. परत ओठ तिच्या मानेवरून फिरत होते. टिंग-टॉंग. ती थोडी दूर होण्यास प्रयत्न करत म्हणाली, अहो, बाहेर कुणीतरी आलं आहे वाटतं. बेल वाजत आहे. दार उघडा ना. तर जाऊ दे, कुणी नाही. थोडा वेळ वाजवेल आणि जाईल असल तरी. असं म्हणत मी माझे ओठ आपल्या कामात परत गर्क होण्याचा प्रयत्न करू लागलो. परत बेल वाजत होती. डोक्यात जात होती, पण तरीही मी माझं कॉन्सन्ट्रेशन ढळू न देण्याचा प्रयत्न करत होतो. पण बेल काय थांबायचं नाव घेत नव्हती. शेवटी वैतागून मंजू दूर झाली आणि म्हणाली, अहो, एकदा पाहून तरी या कोण आहे, म्हणजे एकदा जाईल तरी. आणि मग शेवटी मी जाऊन वैतागाने दार उघडले. बाहेर साक्षात वैताग अगदी तशाच वैतागलेल्या चेहऱ्याने उभा होता. सेक्रेटरी. अहो, किती वेळा बेल वाजवायची? काय झालं? त्यानंतर सोबत 2-3 मेंबर होते. काहीतरी सिरियस असावं असं वाटलं. अहो, काही तक्रारी होत्या लोकांच्या, त्यामुळे आज सगळे मेंबर्स एकत्रच आलो होतो. त्यानंतर आमच्याबद्दल तक्रार? आणि अहो, तुमच्या एकट्याबद्दलच असं नाही, बऱ्याच जणांबद्दल होत्या तक्रारी. एक मिनिटं तुमच्याकडे आलो आहोत. मनात विचार चालला होता, काय तक्रार असेल? आणि हे आले तेव्हा यांना काही आवाज तर ऐकू आला नाही का जाता जाता आवाज आला म्हणून तर नाही ना आले हे? आणि त्यानंतर माझा विचार चालला होता तेवढ्यात, अहो, तुमच्या कुंड्यामध्ये जे पाणी टाकतं त्याचे सगळे ओघळत येत आहे भिंतीवर, आणि तुम्ही फ्रंटला आहे त्यामुळे ते चांगलं दिसत नाही. आणि खाली कोणी असलं की त्यांच्या अंगावर पडू शकतं चिखलाचं पाणी. म्हणजे यांचा हा सगळा आटापिटा यासाठी चालला होता. यांना आमचं ओघळणारं सांडणारं पाणी अडवायचं होतं. एवढं कोणाच्या अंगावर सांडलं होतं काय माहिती. आणि मग त्यानंतर, अहो, एवढ्यासाठी सर्वांनी यायची काही गरज नव्हती. जाता येता तरी सांगितलं असतं तरी मी ठेवल्या असत्या कुंड्या काढून. आणि त्यानंतर, अहो, तेवढंच नाही, तेवढा रंगही द्या ना मारून. थोडं ते ओघळत तसं चांगले दिसत नाही. मी या लोकांना लवकरच कटवावं म्हणून त्यांचं ऐकत होतं, तरी संधी साधून ते काही ना काही म्हणून रेटू पाहत होते. तेवढ्यात मंजू आली आणि त्यांना विचारू लागली, पण आमच्या एकट्यांच्या कुंड्या आहेत का? बाकीच्यांच्या पण आहेत ना? आणि असे ओघळ तर त्यांच्या इथून आहेतच की तुम्ही सांगितलं का सगळ्यांना? तर तुम्ही फ्रंटला आहात त्यामुळे ते चांगलं दिसत नाही. अहो, फ्रंट काय आणि दुसरीकडे काय चांगलं नाही दिसत? ते कुठेही चांगलं नाहीच ना दिसणार. त्यामुळे सगळ्यांनाच सांगा ना, एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा नियम कशाला?
आता यांच्या फ्रंट आणि बॅकमुळे आमचं फ्रंट आणि बॅक अडलं होतं आणि आता मंजू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. बराच वेळ यांच्यावर खांद्याकूट करून झाल्यानंतर शेवटी या लोकांनाच मंजूचं म्हणणं मान्य करावं लागलं. ते गेल्यानंतर पटकन दार बंद करून घेतलं. चला आता कामाला लागूया. तर मंजूला अजून त्यांच्यावर बोलायचं होतं. शेवटी काय मग तिचं बोलून होईपर्यंत ऐकून घ्यावं लागलं. तिचं झाल्यावर तिला जवळ ओढून घेतलं. तिची एक बट तिच्या चेहऱ्यावर आली होती. ती हलकेसे बाजूला केली. तिला स्वतःजवळ आणखी ओढली. तिची बट परत चेहऱ्यावर आली. आता हलकेच पुट्टाने मी ती बट व्यवस्थित तिच्या कानामागे खोलली. किती सुंदर दिसत आहे मंजू. अहो मार आला. माझे होठ तिच्या ओठांच्या दिशेने निघाले होते. ओठातील अंतर कमीत कमी होत चाललं होतं. तेवढ्यात ट्रिंगटॉंग परत बेल वाजली आणि मंजूने अक्षरशः मला ढकलून दिलं. अहो पहा ना, ते तर परत आले असतील. त्यांना अजून काहीतरी मुद्दा भेटला असेल म्हणून परत आले असतील. तुम्ही व्हा पुढे, मी इथेच आवरून माझं. अरे काय चाललं आहे. गेलो तसाच बाहेर आणि उघडला दरवाजा. बाहेर वॉचमॅन उभा होता आणि मग पाणी भर के रखना साहब, पाणी काफी कम बाकी है टंकी में. तेवढ्यात मंजू बाहेर आली आणि तिच्या कानावर ही गोष्ट पडताच तिने आज्ञा केली. चला हो लवकर पाणी भरून घेऊया. चला आता काय करणार, भरतो पाणी. आज काय याचं पाण्याचं बघूया. आमचं पाणी नुसतं साठवून राहिलंय. या कधीही सोडायचं काय माहिती. अहो ओ आलो. त्यानंतर आजची कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.